नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत होती। या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत। मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांकडून तीव्र विरोध करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महायुतीकडून नेमका काय निर्णय होणार यावर तर्कवितर्कांना उधाण आलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत असताना त्यांनी श्रीकांत शिंदेंचं महायुतीचे उमेदवार असतील हे स्पष्ट केलंय। गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू। भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष ही युती त्यांना निवडून आणेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे। त्यामुळे महायुतीचा कल्याणमधील तिढा संपल्याचं स्पष्ट झालंय। असं आहे की शेवटी 3 पक्ष सोबत आहेत, त्याच्यामुळे मित्रपक्षांचा सन्मान राखणं हे देखील महत्त्वाचं आहे। 33 जागा आम्ही लढू असा आम्ही कधीच दावा केला नव्हता। आमचा प्रयत्न होता की तिघांचे सन्मान राहून ज्या जागा मिळतील त्या जागा आपण लढल्या पाहिजे। त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यावर मी समाधानी आहे। बारामतीमध्ये नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणतात जयंत पाटील। हास्यास्पद आहे म्हणतात। जयंत पाटीलच आजकाल इररिलेव्हंट झाले आहेत। मला हे माहिती आहे की ते त्यांच्या पक्षात इतके नाराज आहेत की त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही। त्याच्यामुळे अलीकडच्या काळात असे स्टेटमेंट ते देत आहेत। बघा कुठे दिसतात का तुम्हाला जयंत पाटील? एवढी मोठी निवडणूक चालली आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण दिसतं? शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील आहेत कुठे? म्हणजे तुमचा इशारा घराण्याकडे आता ते सगळं तुम्ही समझदार को इशारा काफी, आप समझदार लोग हो। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून विरोध होतोय। गायकवाड, भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा, आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास व्यक्त करतो। शरद पवारांनी आघाडी धर्म पाळला नाही असं नाना पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे। मी तुम्हाला एक सांगू का, कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं। महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे, यांना एकही डब्बा नाही आहे। त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे। प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे। फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं। ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे ते इंजिन काय कामाचे आहे?